नमस्कार. अंगणवाडी सेविकाताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल, त्यांचं के-वाय-सी बाकी असेल तर के-वाय-सी कसे करायचं, लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी जी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तीच प्रोसेस तुम्ही फॉलो करायचं आणि त्या पद्धतीने त्या लाभार्थ्यांचं तुम्ही के-वाय-सी करू शकणार आहेत. तुम्ही यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी ज्या लाभार्थ्यांचं के-वाय-सीसाठी तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असाल पण त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मिळाला नसेल, आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. याच पद्धतीने तुम्ही ज्या लाभार्थ्यांचं के-वाय-सी बाकी असेल तर के-वाय-सी करू शकणार आहात. PMMVY या ऑप्शनवरती तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती लॉग इन करायचं आहे. तुमचं युजर ID पासपोर्ट फिलअप करून लॉग इन केल्यानंतर या ॲप्लिकेशनमध्ये या पद्धतीने तुम्हाला होम टॅब दिसणार आहेत. होम टॅब दिसल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेड कलरमध्ये बघा हेडलाईन दिसत आहे. तर ही हेडलाईन काय सजेशन देण्यात आले, प्लीज डाउनलोड आधार फेस RD सर्व्हिस. तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आपल्या मोबाईलमध्ये. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ड्रॉप करून द्यायचं. तसंच नंतर आपल्याला PMMVY ॲप्लिकेशन ओपन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने पोर्टल दिसणार आहे. तर बघा बेनिफिशरी इनरोलमेंट तुम्हाला 1 दिसत आहे. नंतर 4 या ठिकाणी ड्यू लिस्टमध्ये पेंडिंग ॲप्लिकेशन दिसत आहे आणि ड्यू लिस्ट रजिस्ट्रेशन लॅप्सिंगमध्ये 0 दाखवले जात आहे. तर माझ्या ठिकाणी असं दाखवलं जात आहे, आपल्याला ज्या लाभार्थ्यांचं ड्यू लिस्टमध्ये नाव नसेल त्यांचं न्यू रजिस्ट्रेशनपासून आपण ॲप्लिकेशन अप्लाय करत असतो आणि ड्यू लिस्टमध्ये आपले जे लाभार्थी असतील मातृत्व वंदनेसाठी पात्र असतील त्यांचं नावं या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत. तर मग हे पाहिल्यानंतर आपल्याला ज्या लाभार्थ्यांचं आपण ॲप्लिकेशन अप्लाय करूनसुद्धा त्यांचं के-वाय-सी दाखवत नाही, तर के-वाय-सी कसं करायचं, त्यांचं FRS कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. या टॅबला ऑन करायचं, आपल्याला क्रॉस करायचं आहे. क्रॉस केल्यानंतर डाटा एंट्री या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर इथे डाटा एंट्रीच्या ठिकाणी भरपूर ऑप्शन तुम्हाला 1 बाय 1 सर्व ऑप्शन दिसणार आहेत. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, या ग्रीन ब्लिंक करत आहे फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा प्लीज आफ्टर सम टाईम या ठिकाणी आपल्याला इथे एक्झिट झालं. मी लॉग इन केलं होतं ते एक्झिट झालं. तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचं इथे ते आपल्याला नावं दिसणार आहेत. ज्यांचं के-वाय-सी बाकी असेल त्यांचे फेस ऑथेंटिकेशन असं ऑप्शन ग्रीनमध्ये दिसणार आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण जसं FRS करतो तसं आपल्याला कॅमेरा ऑन होणार आहेत. जो लाभार्थी असेल, ज्या लाभार्थ्यांचं आपल्याला फेस त्या ठिकाणी FRS कंप्लीट करायचं, त्यांचं डोळे ब्लिंक करायला लावायचं आणि फायनली सबमिट होऊन जाणार आहेत. सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी ग्रीन सिम्बॉल तुम्हाला दिसणार, बेनिफिशरी सक्सेसफुल असं ते ठिकाणी दाखवलं जाणार आहेत आणि फायनली त्या लाभार्थ्यांचं के-वाय-सी कंप्लीट होणार आहेत. या पद्धतीने आपल्याला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी जे लाभार्थी असेल त्यांचं के-वाय-सी आपण करू शकणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल. जे लाभार्थी आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदनेसाठी त्यांचं के-वाय-सी बाकी असेल तर ते के-वाय-सी आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं असेल, यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्हाला सापडला नसेल त्या ठिकाणी के-वाय-सी कसं करायचं, तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सिंपल ट्रिप तुम्हाला दाखवली आहे. त्या सिंपल ट्रिकने तुम्ही के-वाय-सी करू शकणार आहेत. धन्यवाद. लॉकआउट होईल.